मिरजेच्या स्वच्छता अभियान, इंदिरानगर पाणी टाकी परिसर सुशोभीकरणाचा डेव्हलपमेंट फोरम निर्धार. डेव्हलपमेंट फोरम मिरजच्या वतीने आज इंदिरानगर पाणी टाकी जवळ स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या उपक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या अभियानात नगरसेविका अपर्णा शेटे, विद्या नलवडे, नगरसेवक निरंजन आवटी, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक विवेक बंडू शेटे, महादेव नलवडे, सामाजिक कार्यकर्त्या पूजाताई कदम, उषाताई साबळे, सानिकाताई कदम तसेच भागातील नागरिक सहभागी झाले होते. डेव्हलपमेंट फोरमचे शीतल कदम, प्रकाश साबळे, कपिल सावंत, विजय वाघमारे, आनंद भंडारे, दामोदर उबाळे, विशाल सूर्यवंशी, बाळासाहेब हातेकर यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला. यावेळी पाणी पुरवठा विभागाचे कुंभार साहेब, महापालिका आरोग्य विभागाचे सचिन वाघमोडे साहेब, महेश कांबळे साहेब, विशाल कांबळे तसेच ड्रेनेज विभागाचे प्रमोद सरवदे उपस्थित होते. अभियानादरम्यान परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच येत्या 2 महिन्यात पाणी टाकी परिसरातील समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढून परिसराचे सुशोभीकरण करण्याचे आश्वासन संबंधितांकडून देण्यात आले. तुमची कुठलीही मागणी राष्ट्र नाही असं म्हणत नाहीये, होणार नाही असं म्हणत नाही. एवढा उद्रेक होण्यामागचं कारण काय आहे ऐका की सांगतो तुम्हाला. हे एकदा झालेलं आहे काय? एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, 10 वेळा झालेला आहे. ऐका की सांगतो साहेब, सातत्यानं हे रस्ता बंद आहे. गेले 5 ते 7 वर्ष बघतोय प्रत्येक महिना 2 महिने रस्ता माझं पण नाही का रस्ता खोदला जातोय. या जायला रस्त्याचं बंद आहे. प्रत्येक वेळा इकडनं जावा तिकडनं जावा. किती वेळा तर गाड्या इथं वळून परत जातात. याच्यावर परमनंट सोल्युशन काय केलं? आम्ही काय सांगतो तुम्हाला, आम्ही तुम्हाला पहिल्यांदा चालू आहे. ऐका सांगतो माझं ऐका, आम्ही पहिल्यांदा चालू आहे टोकाची भूमिका घ्यावी असं झालंय काय? नाही, तसं झालंच नाही. आम्ही ह्याच्या आधी 100 वेळा पाठपुरावा केलेला आहे. आम्हाला काहीच सुद्धा प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून आमचा कुठं ते उद्रेक व्हायची वेळ आलेली आहे. त्यासाठी आम्ही रिक्वेस्ट करतो. लिकेज होतं ते बी तात्काळ करून घेतलं, लेवल करून घेतलं आणि ऐकून घ्या. पाईप सरकारला बांधकाम प्रत्येकाने करून घ्यायला पाहिजे. तुम्ही उकरलेला आहे ना ते, तुम्ही उकरलेला तुमच्या पाणी विभागाने ते उकरलं तर ते आम्ही जाऊन सांगायचं काय की पाणी विभागाचं काम झाले बांधकाम विभागाला की बाबा तुम्ही रस्ता करा. कोण सांगणार? तुम्ही सांगाल. बरोबर, आम्ही सांगायला नाही पाहिजे. तर इलेक्शनच्या आधी ते काम झालं पण पाईप मध्ये पडलेलीच होती. हे पाईप मध्ये पडलं ज्यावेळेस मी 2 ते 3 वेळा ऐकायचं तुम्हाला वाघमारे साहेबांना फोन केला की त्यानंतर मध्ये ठेवायचं. ऐकून घ्या, त्याचं कारण काय होतं. तुम्ही कामरा खोल होती 8 फूट